श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार. सोमवारच्या दिवशी आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये काय सेवा कराव्यात, काय उपाय करावेत, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सकारात्मक बदल, सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. आणि जे काही संकट आहेत, रोगराई आहे, आपल्या घरामध्ये मुलं ऐकत नाहीत, मिस्टर ऐकत नाहीत, एखादी व्यक्ती बाधित आहे, तिला सतत नजर दोष किंवा आजारपण तिच्या मागे लागलेलं आहे, एखादी व्यक्ती औषध उपचारांना प्रतिसाद देत नाहीये, दवाखाना करून आपण खूप कंटाळलो आहोत, किंवा आपली एखादी इच्छा आहे, आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी साधे सोपे उपाय सेवा करायचे आहेत, तर नक्कीच आपण हे सोमवारचे उपाय किंवा या सोमवारच्या सेवा याचा अवलंब आपण करू शकतो आणि आपल्या आयुष्यातील विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, या आपण दूर करू शकतो. अत्यंत साधे आणि सोपे उपाय सांगणार आहे. तर सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे, तर नक्कीच आपण सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांशी संबंधित काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं, तर सोमवारच्या दिवशी आपल्याला शिवलिंगाचं तीर्थ जे आहे ते तयार करायचं आहे आणि आपल्या घरातील सर्व मंडळींना ते तीर्थ म्हणून अगदी थोडं थोडं आपल्याला ते पिण्यासाठी द्यायचं आहे. किंवा आपण काय करू शकतो की हे जे तीर्थ आहे ते आपण एखाद्या जग मध्ये किंवा एखाद्या बॉटल मध्ये भरून ठेवू शकतो आणि जेवण करताना आपण सर्वांनी ते पाणी पिऊ शकतो. याने काय होईल की स्पेशली बघा, तुमच्या घरातील एखादी व्यसनी व्यक्ती असेल, सतत चिडचिड करणारी व्यक्ती असेल, तुमचं सांगितलेलं ऐकत नाहीये, ती व्यक्ती वाईट नादाला लागली आहे, वाईट संगतीला लागलेली आहे, किंवा आजारी व्यक्ती, नजर दोष बाधा झालेली व्यक्ती आहे, या व्यक्तींना रेग्युलर आपण सोमवारी हे तीर्थ दिलं तर त्यांच्यामध्ये तुम्हाला फरक दिसू लागेल. आता हे तीर्थ कसं तयार करायचं? हे तीर्थ तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पण बनवू शकता किंवा आपण आपल्या घरी बनवलं तरीही चालेल. आपल्या घरी आपल्याला काय करायचं आहे की सकाळी देवपूजा झाल्यानंतर शिवलिंगाला टिक्का वगैरे काहीच लावायचा नाहीये. ताम्हण घ्यायचं, ताम्हणामध्ये एखादा तांब्या किंवा पेला किंवा काहीतरी ठेवायचं, त्याच्यावर शिवलिंग ठेवायचं आहे. आता डाव्या हाताने तांब्याभर पाणी घ्यायचं. तांब्या म्हणजे काही मोठा तांब्याभर घ्यायचं नाही, जेवढं ताम्हणामध्ये बसेल तेवढं, छोटा आपला बुटलं तांब्या वगैरे काही असतो तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि ताम्हण सुद्धा स्वच्छ असायला हवं. त्यानंतर डाव्या हाताने हे पाणी शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून अर्पण करायचं आहे आणि जिकडून पाणी जातं त्या साईडला आपण आपला हात लावावा. आपल्या हातातून ते पाणी ताम्हणात पडलं तरीही चालेल, पण हात लावायचा आहे. बऱ्याच वेळेला फक्त आपण उजव्या हाताने पाणी टाकतोय आणि ते पाणी तसंच ताम्हणात पडतंय, तर असं नाही. आपण हात लावून आपल्या हातावर तीर्थ पडून त्या ताम्हणात पडावं या पद्धतीने करायचं आहे. किंवा तुम्ही हातामध्ये घेऊन ते दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही तीर्थ हाताने घेऊन टाकताय, असं केलं तरीही चालेल. आता त्यानंतर पूर्ण तांब्यातलं पाणी संपलं, ताम्हणामध्ये पूर्ण पाणी भरलं, त्यानंतर शिवलिंग जे आहे ते स्वच्छ करून देवघरामध्ये त्या स्थानी ठेवायचं. बेलपत्र, पांढरं फूल, जे काही भस्म असेल ते आपण लावू शकतो. त्यानंतर ताम्हणातील हे जे पाणी आहे हे तीर्थ आहे, तर हे आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ शकता, तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तिथे जाऊन आपण हाताने तीर्थ सेम या पद्धतीने घेऊ शकतो शिवलिंगावरचं आणि आपल्या एखाद्या तांब्यामध्ये किंवा कशामध्ये टाकू शकतो आणि ते तीर्थ शिवलिंगावरचं आणून याचा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा वापर आपल्या घरामध्ये करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवशंकरांची सेवा ही प्रदोष काळी करण्याला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे प्रदोष काळी, प्रदोष वेळेला आपल्या घरातल्या शिवलिंगावरती जर आपल्याकडे असेल तर एक बेलपत्र असेल तरीही चालेल, 108 बेलपत्र असतील तरीही चालेल. एक बेलपत्र असेल तर ते आपल्या हातामध्ये धरायचं आहे आणि 108 बेलपत्र असतील तर प्रत्येकी एक एक बेलपत्र आपल्या हातामध्ये धरायचं. शिव अष्टोत्तर नामावली म्हणत आपल्याला ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि आपली जी कोणती मनोकामना आहे ती भगवान शिवशंकरांना आपल्याला बोलून दाखवायची आहे. ही झाली दुसरी सेवा. आता तुमच्याकडे बेलपत्र तुम्हाला उपलब्ध होत नाहीये
तर मग आपण कोणती प्रदोष काळामध्ये सेवा करू शकतो? तर सर्वात साधी, सोपी आणि कमीत कमी वेळ लागणारी आणि सर्वात जास्त रिझल्ट देणारी सेवा म्हणजे शिवलीलामृतामधील 11वा अध्याय. याचा सुद्धा मला खूप चांगला अनुभव आहे. तर तुम्ही नक्कीच प्रदोष काळी आपल्या देवघरासमोर दिवा लावू शकता, अगरबत्ती लावू शकता आणि शिवलीलामृतामधील 11वा अध्याय, त्याचं छोटंसं पुस्तक सुद्धा मिळतं बघा 11व्या अध्यायाचं. तर ते आपण शिवलीलामृत ग्रंथ काढून वाचण्याची गरज नाही, छोटंसं पुस्तक मिळतं. तो आपल्याला 11वा अध्याय मोठ्याने वाचायचा आहे. त्याचे जे स्तोत्र मंत्र जे आहेत ते घरामध्ये त्याचा उच्चार आपल्या पसरावा, त्याच्यामुळे आपल्या घरात सुद्धा सकारात्मकता राहील. या पद्धतीने शिवलीलामृतातील 11वा अध्याय वाचायचा आहे. आपली मनोकामना सुरुवातीला बोलायची आहे, नंतर सुद्धा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करून आपलं आसन आपल्याला सोडायचं आहे. ही सुद्धा सेवा प्रत्येक सोमवार आपण आठवणीने करू शकतो. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला जो कुठे शिवलिंग असेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी जाऊन तिथे प्रदोष काळी सेम सकाळी हे आपण तीर्थ तयार केलं ते वेगळं, पण प्रदोष काळी सुद्धा जाऊन आपण शिवलिंगावर 1 तांब्या पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे. आणि शिव मंदिराच्या बाहेर बघा बेलाचं झाड हे असतं, तर बेलाच्या झाडाला सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि बेलाच्या झाडाखाली एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शिव मंदिरामध्ये आपल्याला सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे जी आपली मातीची पणती असते, 2 मातीच्या पणत्या घेऊन जायच्या, तुपामध्ये भिजवलेल्या 2 फुलवाती आपल्याला महादेवासमोर लावायला 2 फुलवाती आणि बेलाच्या झाडाखाली लावायला 2 फुलवाती. सुरुवातीला शिवलिंगावर जल अर्पण करून महादेवाच्या समोर आपल्याला ती जी फुलवात आहे किंवा तो जो दिवा आहे तो आपल्याला समोर नंदी महाराज असतात, नंदी महाराजांचा उजवा पाय जिथे आहे, उजवी साईड जिथे आहे तिथे लावायचा आहे. आणि दुसरा दिवा जो आहे तो आपण बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करून झाल्यानंतर बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. धनप्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे, जो की मी सुद्धा केलेला आहे. तर हे तुम्ही प्रत्येक सोमवार जरी हे उपाय केले तर याचे सकारात्मक बदल, सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.